नमस्कार ताई आणि दादांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रत्येक सुवासीन महिला अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करते तो सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणाचे आपल्या संस्कृतीत खूप मोठे महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार याच दिवशी सती सावित्रीने आपल्या बुद्धीचा आणि पतिव्रत धर्माच्या बळावर यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पण यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा नेमकी कधी आहे, पूजेचे पंचांगानुसार 3 सर्वात शुभ मुहूर्त कोणते आहेत आणि पूजेच्या वेळी कोणत्या चुका टाळायच्या, त्याचप्रमाणे राहू काळाची वेळ कोणती असेल, याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. यंदा वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे रविवारी 28 जून रोजी पहाटे 3:06 आणि पौर्णिमा समाप्त होणार आहे 30 जून रोजी पहाटे 5:26. उदय तिथीनुसार 29 जून रोजीच संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 29 जून रोजीच हा सण साजरा करणं शास्त्रोक्त ठरणार आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे. वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात, सकाळी लवकर उठतात आणि घाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात. तर असं काही करू नका. महिलांनी सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे. आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे. माता लक्ष्मीला प्रिय हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि त्यामुळे लक्ष्मीनारायण प्रसन्न होतील, तिन्ही देवता प्रसन्न होतील आणि म्हणून हळद टाकून नक्की आंघोळ करा, ज्यामुळे जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील. त्याचबरोबर या दिवशी आंघोळ केल्याने लगेच आपल्याला देवघरातील देवांची छानशी अशी विधिवत पूजा करायची आहे. यावर्षी जी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छानशी अशी विधिवत पूजा करायची आहे. मूर्तीला छान पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेवीचा मंगल कलशसुद्धा या दिवशी जरूर भरा. त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे. आता तुम्ही खणा नारळाची नाही भरली तरी चालेल. वटपौर्णिमेला देवी आईची ओटी आंबा आणि गहू याने देवी आईची ओटी भरायची आहे. एक ओटी तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एखाद्या वाटीत ठेवायची आहे. वटपौर्णिमेच्या या शुभ दिवशी आपल्याला गव्हाने देवी आईची ओटी भरायची आहे. देवघरासोबतच आपल्या तुळशीजवळ सुद्धा एक वाटीमध्ये ओटी ठेवायची आहे. जर तुमच्याकडे वडाची पाने असतील तर एक वडाचे पान देवघरात एखाद्या ताटलीवर ठेवा. त्यानंतर आपल्या दोन्ही ओंजीत मूठभर गहू घ्या आणि ते गहू देवी आईसमोर अर्पण करा. देवीसमोर ओंजळीभर गहू ठेवल्यानंतर त्यावर एक आंबा ठेवा. हळदी कुंकू आणि फुले वाहून देवी आईची ओटी संपूर्ण भरून घ्या आणि मनोभावे पूजा करा. पूजा करताना तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ते लक्ष्मी मातेला आणि तुमच्या कुलस्वामिनीला सांगा. यानंतर तुळशी मातेसमोर सुद्धा हळदी कुंकू आणि फुले वाहून तिची ओटी ठेवा आणि पूजा संपन्न करा. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आधी आपल्या देवघरातील देवांची आणि तुळशी मातेची पूजा पूर्ण करा आणि मगच वडाच्या झाडापाशी पूजा करण्यासाठी बाहेर जा. काही महिला घाईत आधी वडाच्या झाडाची पूजा करून येतात आणि मग घरातल्या देवांची पूजा करतात. पण ही पद्धत योग्य नाही. घाई न करता आधी घरात पूजा करा. कुलस्वामिनीची ओटी भरा. ही ओटी नुसती गव्हाने आणि आंब्याने भरली तरीही चालते. ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला अत्यंत विशेष महत्त्व मानले गेले आहे. आपण इतर सणांना किंवा नेहमीच्या वेळी अख्खा तांदळाने ओटी भरत असतो, परंतु ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो तेव्हा 5 सुवासिनींची ओटी भरतो तेव्हा गव्हाचाच वापर करणे आवश्यक आहे. या दिवशी गव्हाला खूप मोठे महत्त्व आहे. म्हणून लक्षात ठेवा, कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशीजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली आणि 5 सुवासिनींची ओटी भरताना तुम्ही मूठ गव्हाचाच वापर करायचा आहे. चुकूनही तांदूळ वापरू नका. गव्हाचे महत्त्व या दिवशी अनन्यसाधारण आहे. आता पाहूया या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. सुवासिनींनो, तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर ती नक्की परिधान करा.
हिरवा रंग हा सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. हा देवी आईचा अत्यंत आवडता आणि शुभ रंग असल्याने यामुळे सुख सौभाग्यामध्ये वृद्धी होते. हिरव्या रंगाशिवाय तुमच्याकडे लाल किंवा पिवळ्या रंगाची साडी असेल तर तीही चालेल, कारण हे रंग हळदी कुंकाचे शुभ रंग आहेत आणि माता लक्ष्मी, श्री विष्णू तसेच गणपती बाप्पा यांचे प्रिय रंग आहेत. तसेच केशरी रंग हा आनंदाचा आणि उगवत्या सूर्याचा तेजस्वी रंग आहे, त्यामुळे तुम्ही केशरी साडी देखील नेसू शकता. यासोबतच जर तुमच्याकडे गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी असेल तर ते रंगसुद्धा प्रेमाचे प्रतीक आहेत. तुम्ही ते आवडीने परिधान करू शकता. म्हणजेच तुम्ही हिरवा, लाल, पिवळा, ऑरेंज, गुलाबी आणि जांभळा हे सर्व शुभ रंग आनंदाने निवडू शकता. पण मैत्रिणींनो, एक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक लक्षात ठेवा. या शुभ दिवशी चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू नका. यासोबतच सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्की घालाव्यात. हळदीच्या हातामध्ये असतील तरीही चालतील, पण हिरवा चुडा या दिवशी अवश्य असावा. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी हातामध्ये नवीन काचेच्या बांगड्या नक्की भराव्यात. जर तुम्ही आधीच्या 4 दिवसात वापरलेल्या बांगड्या असतील किंवा घरात सुतक वगैरे असेल तर अशा जुन्या बांगड्या काढून टाका आणि नवीन बांगड्या घाला. जर तुम्हाला जास्त बांगड्या घालण्याची सवय नसेल तर दोन्ही हातात किमान 6 हिरव्या काचेच्या बांगड्या तर नक्कीच घालाव्यात. या दिवशी प्रत्येक सवासना स्त्रीने छान साडी नेसून हातात बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असा सुंदर साजशृंगार करूनच वडाची पूजा करायला जावे. पूजेला जाताना कपड्याची निवड नीट करा. चुकून सुद्धा फाटके तुटके कपडे किंवा मासिक पाळीच्या दिवसात वापरलेले कपडे परिधान करून वडाची पूजा करू नका. अनेक जण वडाच्या फांद्या तोडून आणून घरी पूजा करतात, पण तसे करू नका. ज्या वडाच्या झाडाला प्रारंभ आहेत अशा प्रत्यक्ष वडाच्या झाडाखाली जाऊनच आपल्याला पूजा करायची आहे. निसर्गाचे रक्षण करणे हाच या सणाचा मुख्य उद्देश आहे. तसेच या दिवशी कोणाचाही अपमान करू नका, कोणाला कमी लेखू नका. कोणत्या कुरूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्या पाहुणचार घेऊन जाईल हे सांगता येत नाही, म्हणून प्रत्येक स्त्रीचा आदर करा. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात पूर्ण शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील याची काळजी घ्या. मनात कोणताही राग किंवा द्वेष न ठेवता मन शांत आणि प्रसन्न ठेवा. प्रसन्न मनाने केलेल्या पूजेचे आणि उपवासाचे फळ नेहमी उत्तम मिळते. या पवित्र दिवशी घरात मांसाहार किंवा मद्यपान होणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्या. चला तर आता पाहूया पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे. 2 हिरव्या बांगड्या, शेंदूर आणि गळकसी, काळे मणी, अत्तर आणि कापूर, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर. पंचामृत नसेल तर कच्चे गाईचे दूध घ्यावे. पूजेचे वस्त्र, सुती धागा किंवा कापड, विड्याची पाने आणि सुपारी, तसेच काही सुट्टे पैसे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा आणि गहू, फुले आणि जर तुम्हाला वडाच्या झाडाला हार घालायचा असेल तर फुलाचा हार. वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला नेहमीप्रमाणे विघ्नहर्ता गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. यासाठी विड्याची 2 पाने ठेवून त्यावर सुपारी ठेवावे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि दुर्वा वाहून गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करून घ्यावी. बाप्पाची पूजा झाल्यानंतर वडाच्या मुख्य पूजेला सुरुवात करावी. गणपती पूजेनंतर आपल्या वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. वडाच्या झाडाला थोडेसे दूध, पंचामृत किंवा पाणी अर्पण करा. त्यानंतर वडाला हळदी, कुंकू आणि फुले वाहून मनोभावे पूजा करा आणि झाडाला सुताचे वेढे म्हणजे सूत गुंडाळणे द्या. जर तुम्ही सौभाग्याचा अलंकार आणला असेल तर तो वडाच्या झाडाला अर्पण करायचा आहे. त्यानंतर मुठभर गहू, आंबा आणि इतर पूजेचे साहित्य घेऊन वडाच्या झाडाखाली सावित्री मातेची ओटी भरायची आहे. पूजा आणि ओटी भरून झाल्यानंतर वडाच्या झाडाकडे आणि सावित्री मातेकडे मनापासून प्रार्थना करा. हे माता, मला जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा. माझ्या जोडीदारासोबत माझे संपूर्ण आयुष्य सुख, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य आणि ऐश्वर्याने नटून जाऊ. आमचे घर गोकुळासारखे नेहमी फुलून राहो, अशी मनापासून प्रार्थना करा. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी उपवास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. किमान वडाची पूजा करेपर्यंत तरी नक्की उपवास पाळावा. पूजा झाल्यानंतर तुम्ही काही खाल्ले तरी चालेल. काही महिला वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि रात्रभर कडक उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. तुमच्या घरात किंवा तुमच्या भागात जशी परंपरा चालत आली आहे तसेच उपवास करा. उगाचच नवीन कडक परंपरा स्वतःला लावून घेऊ नका. तुम्ही दरवर्षी जेवढ्या वेळेपर्यंत उपवास करता तेवढाच वेळ उपवास करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उपवास सोडताना काहीतरी गोड धोड खाऊनच उपवास सोडायचा आहे.
आता पाहूया गरोदर महिलांसाठीचे काही खास नियम. गरोदर महिलांनी वडाच्या झाडापाशी गेल्यास फक्त लांबूनच वडाला नमस्कार करावा आणि आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुखशांतीसाठी प्रार्थना करावी. गरोदर महिलांनी वडाच्या झाडाखाली जाऊन हळदी कुंकू आणि फुले वाहून लांबूनच नमस्कार केला तरी चालेल. तुम्ही वडाची पूजा करू शकता, परंतु सर्वात महत्त्वाची चूक जी टाळायची आहे ती म्हणजे गरोदर महिलांनी कोणाचीही ओटी भरायची नाही आणि कोणाकडूनही ओटी भरून घ्यायची देखील नाही. जर तुम्हाला कोणी ओटी दिली तर ती घेऊ नका आणि तुम्हीही कोणाला ओटी देऊ नका. गरोदर महिलांनी हा नियम कटाक्षाने पाळायचा आहे किंवा फक्त लांबून नमस्कार केला तरीही चालेल. ज्या महिलांना पूजेच्या वेळी मासिक पाळीचे 4 दिवस चालू असतील त्यांनी पूजेच्या ठिकाणी किंवा वडाच्या झाडापाशी जाऊ नये. अशा महिलांनी आपल्या घरातच आपल्या देवासमोर लांब उभे राहून देवाला आणि सावित्री मातेचा ध्यास घेऊन लांबूनच नमस्कार करावा. आपल्या पतीसाठी, मुलाबाळांसाठी आणि कुटुंबाच्या सुख ऐश्वर्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी घराच्या घरातच लांबून प्रार्थना करावी. ती नक्कीच देवापर्यंत पोहोचते. गरोदर महिलांनी आणि मासिक पाळी असलेल्या महिलांनी अजिबात काळजी करू नये. मनात श्रद्धा ठेवून लांबून केलेला नमस्कारही तितकाच फलदायी ठरतो. यानंतर जेव्हा आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजनासाठी जातो तेव्हा एका स्त्रीने आपली सुताची गुंडी किंवा दोरा दुसऱ्या स्त्रीला अजिबात देऊ नये. ही चूक बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. काही महिला 7 फेऱ्या मारून झाल्यावर उरलेले सूत तोडतात आणि तिथेच उभ्या असलेल्या दुसऱ्या महिलांना वापरण्यासाठी देऊन टाकतात. ही चूक अजिबात करू नका. वडाची पूजा करताना नेहमी स्वतःची स्वतंत्र सुताची गुंडी सोबत घेऊनच झाडाखाली जावे. झाडाखाली जाण्यापूर्वी घरातूनच आपले पूजेचे ताट व्यवस्थित तयार करा. ताटात पूजेच्या सर्व वस्तू आहेत की नाही याची काळजीपूर्वक खात्री करून घ्या. त्यात खास करून स्वतःची सुताची गुंडी असायलाच हवी. पूजा साहित्याच्या दुकानात ही सहज मिळते, त्यामुळे ती विकत घेऊनच पूजेला जा. जर तुम्ही सख्या बहिणी असाल तरीही एकमेकांना सुताची गुंडी देऊ नका, कारण बहिणी असल्या तरी तुमचे लग्न वेगवेगळ्या कुळात झालेले असते, तुमचे कुळ वेगवेगळे असते. प्रत्येकीने आपल्या पतीसाठी स्वतंत्र सूत घेऊन जाणे गरजेचे आहे. इतरांकडे अजिबात मागत बसू नका. आता दुसरी सर्वात महत्त्वाची चूक. वडाला 7 वेळा धागा गुंडाळल्यानंतर उरलेला धागा तोडण्याची किंवा कात्रीने कापण्याची चूक कधीही करू नका. 7 फेऱ्या पूर्ण झाल्यावर उरलेला धागा तिथेच झाडाच्या धाग्यामध्ये व्यवस्थित खोचून द्यायचा आहे. तो तोडायचा किंवा कापायचा नसतो, तरच तुमचे वटपौर्णिमेचे व्रत पूर्ण मानले जाईल. लक्षात ठेवा, आपली सुताची गुंडी इतरांना द्यायची नाही, त्यांच्याकडून मागायची नाही आणि तो धागा तोडायचा नाही. मैत्रिणींनो, या छोट्या छोट्या चुकांमुळे काय होतं माहिती आहे का? यामुळे कळत नकळत काही ना काही अडचणी आपल्या पतिदेवांनाच म्हणजेच नवऱ्याला भोगावे लागतात. त्यांच्या कामात अडचणी येणे किंवा एखादी लहान मोठी दुर्घटना घडणे असे विघ्न संपूर्ण कुटुंबावर येऊ शकते. मग आपण विचार करतो की मी एवढं कडक व्रत केलं, एवढी देवाकडची पूजा केली, तरी असं का झालं? तर यामागे अशाच पूजेतील काही छोट्या मोठ्या चुका कारणीभूत असतात. म्हणूनच या चुका टाळावा. प्रत्येकीने आपले सूत वेगळे घेऊन जा आणि तिथेच खोचून द्या. उरलेले सूत तोडून घरी आणायची गरज नाही आणि पुढील वर्षी कामाला येईल असा विचारही करू नका. बाजारात फक्त 5-10 रुपयांना सुताची गुंडी मिळून जाते. आपण आपल्या आयुष्यात इतर अनेक गोष्टीवर बरेच खर्च करतो, पण आपल्या पतिदेवाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी 5-10 रुपये खर्च करायला आपण नक्कीच मागे पुढे पाहणार नाही. वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर तिथे जर इतर सुवासिक महिला उपस्थित असतील तर त्यांची छान अशी ओटी भरा. ही ओटी तुम्ही गहू आणि आंब्याने भरली तरीही चालेल. काही ठिकाणी फणस किंवा इतर ऋतू फुले घेऊन सुद्धा ओटी भरण्याची पद्धत आहे. पूजेच्या वेळी 5 काळे मणी धाग्यात ओवून दिले जातात. तुम्हाला जर कोणी असे मणी दिले तर ते चुकूनही टाकून देऊ नका. ते मणी तुमच्या मंगळसूत्राला बांधून घ्या आणि जोपर्यंत ते नीट आहेत तोपर्यंत ते मंगळसूत्रातच राहू द्या. काही ठिकाणी 5 सुवासिनींना 5 ठिकाणी सुतात 5 काळे मणी देण्याची देखील प्रथा आहे. तुम्ही तुमच्या भागातील परंपरेनुसार ओटी भरावी. जर काही कारणास्तव पूजेच्या ठिकाणी इतर महिला मिळाल्या नाही तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही तुमच्या देवघरात जाऊन आपल्या कुलदेवीची, माता लक्ष्मीची किंवा साक्षात लक्ष्मीचे रूप असलेल्या आपल्या तुळशी मातेची वटी भरू शकता. वटपौर्णिमेच्या दिवशी गोमातेची सेवा करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तुम्हाला जर कुठे गोमाता दिसली तर तिला हळदी कुंकू लावून नमस्कार करा. तुमच्या स्वतःच्या हाताने तिला मूठभर गहू नक्की खाऊ घाला. तसेच घरातून निघताना गोमातेसाठी एक ताजी चपाती घेऊन जा. तिला तूप, गूळ लावा आणि स्वतःच्या हाताने ती चपाती चारा गोमातेला खाऊ घाला.
या दिवशी प्रत्येक सवाशीण स्त्रीने गोमातेची सेवा न चुकता केली पाहिजे. यामुळे घरात सुख, सौभाग्य आणि ऐश्वर्यात वृद्धी होते. मुलांची व पतिदेवाची प्रत्येक कामात प्रगती होते आणि अष्टरूपी माता लक्ष्मी व कुलस्वामिनीचा भरभरून आशीर्वाद मिळतो. आता पाहूया यंदा वटपौर्णिमा कधी आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे. यंदा वटपौर्णिमा 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार असून या दिवशी सोमवार आहे. पौर्णिमा प्रारंभ रविवारी 28 जून रोजी पहाटे 3:06 आणि पौर्णिमा समाप्ती मंगळवारी 30 जून रोजी पहाटे 5:26. उदय तिथीनुसार 29 जून रोजी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे. वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते. पंचांगानुसार या दिवशी अतिशय शुभ असा अमृत मुहूर्त लाभत आहे. हा मुहूर्त पहाटे 5:26 पासून ते सकाळी 7:11 असेल. या शुभ वेळेत पूजा करणे अत्यंत फलदायी ठरेल. त्यानंतर सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:40 पूजेसाठी अतिशय उत्तम वेळ आहे. आणि याच दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11:25 पासून ते दुपारी 12:20 असणार आहे. आता या मिळालेल्या शुभ वेळेमध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकता. मात्र सकाळी 7:30 पासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजेच या 1.5 तासाच्या दरम्यान राहुकाळ असल्याने शक्यतो या काळात पूजा करणं टाळावं. जर तुम्ही राहुकाळ मानत असाल तर सकाळी 7:30 ते 9 हा 1-1.5 तासाचा राहुकाळ असणार आहे. त्यामुळे या वेळेत वडाच्या झाडाची चुकूनही पूजासुद्धा करू नका. या राहुकाळ सोडून आपण पूर्ण दिवसभर अगदी संध्याकाळी 6 ते 6:30 वाजेपर्यंत पूजा केली तरी देखील चालू शकते. त्याचप्रमाणे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला कुठल्याही झाडाला हात लावला जात नाही आणि पूजन देखील केलं जात नाही. म्हणूनच 6:30 वाजेच्या आतच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा पूर्ण करायची आहे. याची विशेष काळजी घ्यावी. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती, त्याचे महत्त्व, शुभ वेळ आणि राहुकाळ अशी सर्व माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.